आणि मी इकडे तेल तापायला ठेवलं आहे आधीच आणि त्यात मोहरी घातली 1 चमचाभर। मोहरी छान तडतडून द्यायची आपल्याला। मोहरी छान तडतडलेली आहे। आता ह्यात आपण घालूया बारीक चिरलेला कांदा आणि त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला गेला आहे। आता आपण ह्यात घालूया चवीपुरतं मीठ, हळद घालते 1 चमचाभर, लाल तिखट घालते अर्धा चमचा। तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी चिली फ्लेक्स पण घालू शकता, पण जर पोरांसाठी बनवत असाल तर चिली फ्लेक्स तेवढी अवॉइड करायची आहे, कारण त्यात ते जे दाताखाली येईल त्यामुळे जास्त तिखट लागेल। आणि आता मी घालते आहे रवा आणि छान मिक्स करून घेऊया। मी छान रव्याला असं भाजून घेतलं थोडंसं कांद्याबरोबर। आता ह्यात आपण घालूया पाणी। मी ह्याला छान मिक्स करून घेतलं आहे। आता ह्याच्यावर ताट ठेवून 3 ते 4 मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनटं मी छान वाफ काढून घेतली आहे। आता आपण गॅस बंद करतोय आणि याला थोडं गार होऊन द्यायचं आहे। हे मिश्रण मी ताटात काढून घेतलं आहे। आता ह्यात आपण घालूया मॅश केलेला बटाटा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। ह्याला छान मिक्स करून घेऊया। या ठिकाणी पीठ छान मळून घेतलं आहे तेल लावून। आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे घेऊन वडे तयार करायचे। या प्रकारे छान वडे तयार करून घ्यायचे आहे सगळ्या पिठाचे। या प्रकारे वडे बनवून घेतले आहे आणि इकडे तेल तापायला ठेवलं आहे। आता आपण हा तेलात सोडूया आणि छान लाल रंग येईपर्यंत तळून घेऊया वडे। अशा प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले वडे तळून तयार झाले आहे। त्याला इडलीच्या चटणीसोबत सर्व करूया। ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।